हाय सर्वांनाच मनपूर्वक धन्यवाद. व्हिडिओ बघणाऱ्या प्रत्येक व्ह्यूअर्सना धन्यवाद. आता मी निघाले दूध आणायला. आज बरेच दिवसानं दूध आणायचा योगाला, जवळजवळ एका वर्षाने. कारण चालत मी पूर्वी जायचे घरी खाली गावाकडं आमच्या, आणि बरं आम्ही बाजूला राहतो ना इकडं हायवेला. हे आमचं जुनं घर खाली. तर म्हटलं चालत चालत निघाली. मला वाटतं एका वर्षाने या रोडवरती मी दूध आणायला जाताना व्हिडिओ बनवतो. तर तब्येतीनं बऱ्याच गोष्टी माझ्या बाबतीत घडल्या. खूप मला त्रास झाला कानाचा, इतका त्रास झाला. घरात सगळे म्हणायचे की तुला सर्दी कशी होत नाही. आणि खरं सांगते 30 आणि 32 वर्षांना सर्दी झाल्यानंतर काय अवस्था होते, खूप वाईट. आणि खूप मग सक्शन वगैरे करून काल घाण काढून आले मी कोल्हापुरातून. परंतु बोलताना खूप त्रास होत होता आणि त्यामुळं असं अस्वस्थ आणि कुठं क्राऊडमध्ये कुठं जायचं गर्दीत म्हणजे नको वाटत होतं. तर म्हटलं आता घरातून बाहेर पडले जरा फ्रेश वाटते. ठरवलेलं बाहेर जाऊन व्हिडिओ बनवायचे, कारण असे बरेच ठिकाणं आहेत आमच्याकडं की जिथं जाऊन व्हिडिओ वगैरे बनवता येतो. तर ते शक्य नाही झालं. बाहेर पडायचं म्हणजे ऊन, आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला प्रवासाचा भयंकर त्रास होत होता. काल मी एकटीच गेले कोल्हापूरला, दाखवलं डॉक्टरांना, आणि मग आज बरं पडलं. म्हणजे ॲक्च्युली कानात मी कापूस घातला आहे, परंतु जास्त वेळ पण बंद ठेवायचं आहे. कोंदट असं काय ठेवायचं नाही, म्हणजे उघडा ठेवा. तर बंधाऱ्याचं काम पण इथं चालू आहे. मी आत्ताच आले इकडं बघायला पहिल्यांदा. खूप आता इथं पाणी नाही, पाण्याचं प्रमाण कमी आहे. म्हटलं बघूया जाता जाता कसं कसं बनवलं. गावात येण्याचे प्रसंग फार कमी येतात. आणि मग मी तिकडून जाते रोडवरून गाडी वगैरे घेऊन. मला बऱ्याच जणांनी विचारलं तब्येत कशी आहे काय. यूट्यूब फॅमिलीचे त्याबद्दल धन्यवाद. कारण मी तब्येतीच्या बाबतीत फार कॉन्शियस असणारी आहे. मला सर्दी होणार नाही किंवा काय असं मी खाते सगळे पदार्थ, नाही असं नाही. परंतु योगा आणि व्यायाम आणि ध्यानधारणा ह्या गोष्टी माझ्या खूप आवडीच्या, म्हणजे त्यांच्याशिवाय मी माझ्या आयुष्याची कल्पनाच करू शकत नाही इतकं. आणि कशा माझा कानानं इतका मला त्रास दिला तर काय विचारू नका. आणि मी पहिल्यापासून व्हिडिओमध्ये सांगत होते मला हिटचा खूप त्रास व्हायला लागला. आणि इलेक्शनच्या ड्युटीचा मी व्हिडिओ टाकलेला, तो एक त्रास त्याच्यात प्लस झाला. आणि मग म्हटलं चला आज मोकळ्या हवेत मस्तपैकी जाऊ, पूर्ण 100% ऑक्सिजन, प्युअर ऑक्सिजनचा आस्वाद घेऊ. तर पानंद आहे आमच्या गावात जायला. इथून आमचं घर हायवेला, आणि तिथून खाली असं गाव एका बाजूला पडतं. म्हणजे जाऊया चालत. तर कुठं रनिंग नाही, काय नाही, योगा नाही, काय नाही, सूर्यनमस्कार नाहीत, काय नाहीत. तर म्हटलं चालत चालत जायचं व्हिडिओ बनवायला. आणि मग हे आमची 2 पिल्ली मागून यायला लागले. बघा ऐकत नाहीत, साई जा घरी. कारण गावात ना हे यांचं भांडण लागतं हे बघा. आणि आता ते ह्यांना बघूनच कुत्रं भुंकायला लागले. ते कुत्रं मला पण जाऊन देणार नाही असं आहे. ह्यांना जावं म्हटलं तर हे ऐकत नाही. इतका दंगा. गेल्या वेळेस इथं इतका व्हिडिओ मी सुंदर बनवून गेलते ह्या टप्प्यात येईपर्यंत, तर काय विचारायचं काम नाही. आणि नेमकं ह्याने इतका दंगा केला होता की तो व्हिडिओ इतका सुंदर, आणि एडिट पण करता येत नव्हता, इतका छान होता. तर कुत्री खूप भुंकल्यामुळं त्रास झाला. आणि मग म्हटलं ठीक आहे बाबा, आपण जाऊ आपलं गप्पा मारत. तुमच्याशी गप्पा मारल्यानंतर खूप छान वाटतं, म्हणजे चुकल्यासारखं वाटत नाही. एखादा तर व्हिडिओ टाकायलाच पाहिजे, जसं डेली आपलं रुटीन असतं तसं. तर दिवस मावळायला लागला की जरा बाहेर पडावंसं, फिरावंसं वाटतं. परंतु हे आमचे 2 बॉडीगार्ड आहेत ना, येतात मागे लागून आणि ऐकतच नाहीत. सगळी कुत्री जमा करून मग यांचं भांडण सुरू होतं. साई तर गावात चालले मी. आणि मागच्या वेळी मी दाखवली की नाही काय माहीत नाही, परंतु माझं लग्न झाल्यानंतर आमच्या नंदूबाईंचं लहान वयात लग्न केलं, त्यामुळं मी इथं एक छोटंसं हायस्कूल काढलेलं तुम्हाला दाखवते. आता ते मोठं झाले खूप,
संस्था खूप छान झाली आमची. हे असं एरिया, शाळेचा एरिया आहे हा. ह्या असं म्हणजे पूर्वी खूप लहान होतं, आता मोठं झालं आहे आणि मुलं पण चांगली स्पर्धा परीक्षेला वगैरे येतात. स्टाफ पण चांगला आहे, तर सगळी सोय आहे. म्हणजे व्यायामशाळा, ग्राउंड. आता मी खालूनच घेते कारण वरती आणि चढून जायला नको. इकडं आमचं ऑफिस आहे, संस्थेचं कार्यालय. आणि समोर इथं शाळेचा बोर्ड. तर बाजूला एक छोटंसं परवाच हे बांधलं आहे, सभागृह. तो छोटा दरवाजा दिसत होता, मोठा आहे ते ॲक्च्युली कार्यक्रमासाठी वगैरे. आणि इथं हे स्टेज केले मुलांना, सांस्कृतिक कार्यक्रम मुलींना वगैरे. आणि एक छोटासा प्रयत्न केलेला 25 वर्षापूर्वी, तो एक मूर्त स्वरूप घेऊन अशा प्रकारे. आमच्या तालुक्यात शाळा आमची आदर्श आहे, हायस्कूल. म्हणजे माझी शाळा वेगळी, स्वतः प्राथमिकला काम करते, परंतु आमची संस्था आहे ते हायस्कूल. झाड किती छान दिसतं, कलर, नॅचरल कलर. बसलाय काय? तब्येत काय म्हणते? आहे ना, ठीक आहे. हां, मी आता आलेले नाही बरेच दिवस दूध आणायला. हो हो, इथं मोकळी हवा आहे, मस्त बसत जावा शाळेत. ठीक. होय होय होय, तेच एवढ्यात हाक मारली. सगळं हे एंट्रीचा भाग सगळा आमच्या गावचा. आणि बघा किती छान, सगळी पानं गळून गेली तरी एक फुलांचा एक नजारा हा दिसतच असतो. छान वाटतं बघायला. जर निसर्गाचे जे देखावे असतात ते नयनरम्य असतात. तर असं आमचं छोटंसं. आणि मग मी म्हैशीचं दूध आणण्यासाठी इकडं आले. गाईचं दूध वास येतो एक प्रकारचा, आणि टेस्ट पण वेगळी असते, म्हणून म्हटलं गावात जाऊन. गावात आलं की कसं इकडं पण रस्त्याचं ट्रेलच गावाच्या. हे सगळं बंद झालं. आता मोठं तळं होतं इथं, इथं पुलाचं वगैरे काम सुरू करतील. इकडून बंद आहे सगळं, फिरून जावं लागतं. मी पायवाटेनं आले, गाडी घेऊन आले की